हम्म. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्यांचा ज्यांचा कोणताही तर्कसंगत अर्थ आपल्याला लावता येत नाही. हो, नक्कीच. असं खूप वेळा होतं. म्हणजे बघा, घरात सर्व काही अगदी सुरळीत चालू असतं आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय जोरदार भांडणे सुरू होतात. हो, आणि कधी-कधी तर कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक मोठी आर्थिक संकटे येतात. अगदी. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे वैद्यकीय अहवालांमध्ये सर्व काही नॉर्मल आहे असं येतं, तरीही घरातील सदस्यांना, विशेषतः ज्येष्ठांना, सतत आरोग्याच्या गंभीर समस्या भेडसावू लागतात. खरंय. आणि जेव्हा तर्क आणि विज्ञान या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत, तेव्हा आपण नेमकं कुठे पाहायचं, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आज आपल्याकडे जे सोर्स मटेरियल आहे त्यात ज्योतिषशास्त्र, वास्तू आणि गरुड पुराणासारख्या पारंपरिक ग्रंथांमधून घेतलेल्या काही नोट्सचा समावेश आहे. बरोबर. आणि या सर्व माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की कुटुंबात अचानक उद्भवणाऱ्या या ज्या गूढ समस्या आहेत, त्यांच्या मुळाशी एक अत्यंत महत्त्वाचा घटक दडलेला असू शकतो, ज्याला पारंपरिक भाषेत पितृदोष असं म्हटलं जातं. पितृदोष. हो, पण इथे मला सुरुवातीलाच एक गोष्ट एकदम स्पष्ट करायची आहे. या चर्चेचा उद्देश कोणालाही घाबरवणे हा अजिबात नाहीये. नक्कीच. तर ज्ञानाच्या माध्यमातून जीवनात अडकलेली किंवा खंडित झालेली जी ऊर्जा असते ती कशी मोकळी करावी आणि कुटुंबात पुन्हा एकदा सुखशांती कशी आणावी, यामागील मानसशास्त्र समजून घेणं हा आपला मूळ हेतू आहे. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या समस्येचं मूळ समजतं तेव्हाच आपण त्यावर काम करू शकतो ना. तर आपण थेट विषयाला सुरुवात करूया. हो, करूया. उपलब्ध माहितीच्या आधारे हा पितृदोष म्हणजे नक्की काय आहे? आपण सगळेच हा शब्द अनेकदा ऐकतो, पण यामागे नक्की लॉजिक काय आहे? याकडे पाहण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आपल्या आजच्या नोट्समध्ये दिले आहेत. पहिला आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. जे लोक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात त्यांना माहिती असेल की जन्मकुंडलीतील जे 9वे स्थान असतं, ज्याला आपण 9th हाऊस म्हणतो, ते अत्यंत महत्त्वाचं असतं. अच्छा, म्हणजे हे 9वं स्थान कशाचं प्रतीक असतं? आता हे समजण्यासाठी आपण एक सोपी संकल्पना घेऊया. 9वं स्थान म्हणजे एका झाडाच्या मुळांसारखं आहे. हे स्थान कुटुंबाचा वारसा, आपले पूर्वज आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांचं प्रतीक आहे. जेव्हा या 9व्या स्थानावर राहू आणि सूर्य यांसारख्या ग्रहांचा विशिष्ट प्रभाव पडतो, तेव्हा तिथे अडथळा निर्माण होतो. म्हणजे सूर्य म्हणजे आत्मा किंवा पिता आणि राहू म्हणजे छाया किंवा ग्रहण. थोडक्यात सांगायचं तर हे मुळांवर पडलेल्या एखाद्या सावलीसारखं किंवा ग्रहणासारखं आहे, ज्यामुळे मुळांना योग्य तो सूर्यप्रकाश किंवा पोषण मिळत नाहीये, असं म्हणता येईल का? अगदी अचूक. आणि जेव्हा पूर्वजांच्या आशीर्वादाची ही ऊर्जा ब्लॉक होते, तेव्हा साहजिकच आयुष्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये अचानक अडथळे यायला सुरुवात होते. हे झालं ज्योतिषशास्त्राबद्दल. दुसरा दृष्टिकोन कोणता आहे? दुसरा दृष्टिकोन आहे तो पारंपरिक आणि कर्माच्या सिद्धांताचा. आपल्या स्रोतांमध्ये असं स्पष्ट लिहिलंय की पूर्वजांचे काही अपूर्ण राहिलेले कर्म किंवा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या श्राद्धविधींमधील काही कमतरता यामुळे हा दोष निर्माण होतो. म्हणजे जर योग्य विधी झाले नाहीत तर? हो, अनेकदा जर तर्पण केलं गेलं नाही तर ती ऊर्जा तिथेच अडकून राहते आणि याचा थेट परिणाम असा होतो की कुटुंबाकडे येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. हे खरंच खूप लॉजिकल वाटतंय. पण मला इथे एका गोष्टीबद्दल विचारायचंय. हा दोष अदृश्य असला तरी त्याची लक्षणे अत्यंत दृश्य असतात असं आपल्या आजच्या माहितीत नमूद केलंय. हो, त्या 4 प्रमुख लक्षणांचा उल्लेख आहे. एक्झॅक्टली. आणि त्यातलं पहिलं लक्षण हे शारीरिक वेदनांशी संबंधित आहे. म्हणजे घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे त्याला वारंवार आरोग्याच्या समस्या जाणवतात. विशेषतः पाठीच्या किंवा खालच्या मणक्याच्या भागात सतत वेदना होतात. पण एक सेकंड, इथे मला थोडं थांबवायचंय. मणक्याचा किंवा पाठीचा त्रास तर आजकाल डेस्कवर बसून काम करणाऱ्या प्रत्येकालाच असतो. मग हा दोष आहे की फक्त चुकीची बसण्याची पद्धत? हे कसं ओळखायचं? हां, खूप चांगला प्रश्न विचारलात. आणि इथेच आपल्याला तो पॅटर्न समजून घेण्याची गरज असते. कोणता पॅटर्न? बघा, जर मणक्याचा त्रास चुकीच्या पोश्चरमुळे असेल तर तो वैद्यकीय उपचारांनी बरा होतो. पण इथे ज्या वेदनांचा उल्लेख आहे त्या अशा आहेत ज्यांचं कोणतंही ठोस वैद्यकीय कारण सापडत नाही आणि तुम्ही कितीही उपचार केले तरी त्या परत परत येतात. अच्छा, म्हणजे मेडिकल सायन्सला कारण सापडत नाही तिथे. हो, आणि यामागील जे रूपक आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
मणका हा आपल्या शरीराचा आधार असतो. तो कुटुंबाचा भार किंवा जबाबदारी उचलण्याशी प्रतिकात्मकरित्या जोडला गेला आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा कुटुंबाचा तो जुना वारसा ऊर्जेच्या पातळीवर दूषित होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम घरातील कर्त्या व्यक्तीच्या आधारस्तंभावर म्हणजेच मणक्यावर होतो. तो एक प्रकारचा न दिसणारा दबाव असतो. बापरे, हे स्पष्टीकरण खरंच खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे ती फक्त शारीरिक वेदना नसून एका न पेलवणाऱ्या अदृश्य जबाबदारीचं लक्षण असू शकतं. अगदी तसंच. आता दुसरं प्रमुख लक्षण पाहूया, जे आपल्या नोट्समध्ये आहे. शुभ कार्यात येणारी विघ्ने. म्हणजे घरात एखादा सण असेल, लग्नकार्य ठरत असेल किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग असेल, तर नेमक्या त्याच वेळी घरात अचानक वादविवाद सुरू होतात. हो, आणि याचा जो मानसिक प्रभाव पडतो तो खूप भयंकर असतो. म्हणजे बघा, घरात एखाद्या लग्नाची तयारी सुरू आहे, सर्वजण आनंदी असायला हवेत, पण अचानक एका छोट्याशा गोष्टीवरून असा काही वाद उफाळून येतो की संपूर्ण घरातील वातावरण दूषित होतं. आणि हे जर वारंवार होऊ लागलं तर कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट पाहण्याचीच भीती वाटू लागते. हाच तो खंडित ऊर्जेचा परिणाम आहे. नक्कीच. आपण हे आपल्या आजूबाजूला अनेक कुटुंबांमध्ये पाहतो, जिथे सणाच्या दिवशीच हमखास भांडणं होतात. आता या पुढचं जे तिसरं लक्षण आपल्या नोट्समध्ये आहे, ते मला थोडं सिनेमॅटिक वाटू शकतं. कोणतं? पूर्वजांचे फोटो वारंवार खाली पडणे. जर घराच्या भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावले असतील आणि ते वारंवार खाली पडत असतील किंवा त्यांवर सतत धूळ साचत असेल, तर हे गंभीर चिन्ह मानलं गेलंय. हो, हे दिलंय आपल्या सोर्सेसमध्ये. म्हणजे थोडक्यात आफ्टरलाईफ कस्टमर सर्व्हिसची तक्रार आल्यासारखं आहे का, की हॅलो, तुम्ही आमच्याकडे लक्ष देत नाही आहात? तसं म्हणायला काहीच हरकत नाही, पण त्यामागील गांभीर्य असं आहे की भिंतीवरील फोटो हे केवळ कागद नसून ती आपल्या मुळांशी असलेली एक जोडणी आहे. बरोबर. जर ते फोटो वारंवार पडत असतील तर भौतिक पातळीवर तिथे काही कंपनं किंवा व्हायब्रेशन्स असू शकतात, ज्यांचा वास्तूशी संबंध असतो. आणि धूळ साचणे हे स्पष्टपणे दर्शवतं की कुटुंबाचे आपल्या इतिहासाकडे, आपल्या पूर्वजांच्या स्मृतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यांना जो आदर मिळायला हवा, तो मिळत नाहीये. आणि वास्तूवरून मला आठवलं, चौथं महत्वाचं लक्षण वास्तुशास्त्राशी जोडलेलं आहे. आजच्या माहितीनुसार घराची नैऋत्य दिशा म्हणजे साऊथ वेस्ट दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. जर या नैऋत्य दिशेला खूप घाण साचलेली असेल किंवा तिथे बांधकाम चुकीचं असेल, तर घरात पितृदोषाचा प्रभाव वाढतो असं यात म्हटलंय. अगदी बरोबर. वास्तुशास्त्रानुसार साऊथ वेस्ट दिशा ही घराचा सर्वात जळ आणि स्थिर भाग मानला जातो. तो एक प्रकारे फाउंडेशन आहे. म्हणजे पाया आहे. हो. जर तुमच्या घराचं फाउंडेशनच अस्वच्छ किंवा चुकीचं असेल तर कुटुंबाला कधीच स्थिरता मिळत नाही. आणि या 4 प्रमुख लक्षणांव्यतिरिक्त आपल्या स्त्रोतांमध्ये इतरही काही गोष्टींचा उल्लेख आहे. जसं की खूप मेहनत करूनही करिअरमध्ये सतत येणारे अडथळे किंवा नोकरीच्या मुलाखतींना वारंवार अकारण उशीर होणे, आज आलेला पैसा उद्या अनपेक्षित कारणासाठी खर्च होणे, आणि एक अत्यंत भावनिक लक्षण म्हणजे झोपेत वारंवार पूर्वत स्वप्नात येऊन काहीतरी अस्वस्थ असल्यासारखे दिसणे. हे सगळं ऐकल्यावर कोणालाही वाटेल की आपण एखाद्या मोठ्या संकटात अडकलो आहोत. नक्कीच भीती वाटू शकते. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्टॅकमध्ये यावरचे उपाय अत्यंत सविस्तरपणे दिले आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे उपाय खूप सोपे आहेत. हो, आणि प्रॅक्टिकल आहेत. जसं की पहिला उपाय आहे नाण्यांचं दान. घरातील सर्व सदस्यांकडून 1 किंवा 2 रुपयांचं नाणे गोळा करून शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी मंदिरात दान करणं. पण मला सांगा, फक्त 1-2 रुपयाच्या नाण्यांनी इतका मोठा दोष कसा काय दूर होऊ शकतो? इथे पैशांची व्हॅल्यू अजिबात महत्वाची नाहीये, त्यामागील मानसशास्त्र महत्वाचं आहे. म्हणजे कसं? आजकालच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंब एकत्र येऊन एखादी गोष्ट किती वेळा करतात? खूप कमी वेळा. पण जेव्हा तुम्ही घरातील प्रत्येक सदस्याला, अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, प्रत्येकाला थांबून त्यांच्याकडून ते नाणं मागता, तेव्हा तुम्ही एका विशिष्ट क्षणी सर्वांचे लक्ष केंद्रित करता. अच्छा, म्हणजे ती एक सामूहिक कृती होते. हो, ती कुटुंबाची सामूहिक ऊर्जा असते. एकत्र येऊन कुटुंबावरील अडथळे दूर करण्यासाठी दिलेला तो एक कलेक्टिव्ह इंटेन्शन असतो. हे कृतीतून घडणारं एक मोठं मानसिक आणि आध्यात्मिक संघटन आहे. वा, अशा दृष्टिकोनातून मी याकडे पाहिलंच नव्हतं. म्हणजे तो फक्त एक रिच्युअल नसून कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचा एक मार्ग आहे. अगदी. आता पुढचा उपाय, जो सर्वात सोपा मानला गेलाय, तो म्हणजे दक्षिण दिशेला दिवा लावणे. दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. यामागे काय तर्क आहे?
मगाशी आपण जसं वास्तूबद्दल बोललो तसंच दक्षिण दिशा ही पारंपरिकरित्या पितरांची दिशा मानली जाते. तिथे दिवा लावणं म्हणजे अंधार दूर करणं. हे एक प्रकारचं रूपक आहे की आम्ही तुम्हाला विसरलेलो नाहीये, आम्ही अजूनही तुमच्या स्मृतींचा प्रकाश आमच्या घरात तेवत ठेवला आहे. याने एक सकारात्मक मानसिक समाधान मिळतं कुटुंबाला. आणि यासोबतच पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा उपायही सांगितलाय. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 वेळा प्रदक्षिणा घालणं. पिंपळाचं झाड हे ऑक्सिजन देणारं सर्वात मोठं झाड आहे आणि पारंपरिकरित्या त्यात देवांचा आणि पितरांचा वास मानला जातो. त्यामुळे हा उपाय सांगितला जातो. आणि जर आपण ध्वनीच्या पातळीवर किंवा व्हायब्रेशनल एनर्जीच्या पातळीवर पाहिलं तर स्तोत्र पठणाचाही उल्लेख आहे. पितृस्तोत्र किंवा स्वधा स्तोत्रासारख्या मंत्रांचं पठन केल्याने निर्माण होणारी कंपनं पूर्वजांच्या आत्म्याला शांतता देतात, असं आपली आजची माहिती सांगते. होय, मंत्रांमध्ये एक प्रकारची शुद्धीकरणाची ताकद असते, जी घरातील नकारात्मक ऊर्जा कापून काढते. या व्यतिरिक्त अन्नदानाला खूप महत्त्व दिलं गेले आपल्या सोर्सेसमध्ये. हो, मी ते वाचत होतो. अमावस्या किंवा पितृपक्षात गरिबांना अन्नदान करणं, तसंच गाईला, कावळ्याला आणि कुत्र्याला अन्नाचा घास देणं. इथे मी तुम्हाला थोडं थांबवेन. आपल्या नोट्समध्ये तर्पण आणि श्राद्धविधीचा खूप वेळा उल्लेख आला आहे. पण जे लोक ह्या संकल्पनेशी फारसे परिचित नाहीत, त्यांच्यासाठी हे तर्पण नक्की काय असतं? हे फक्त पाण्यात तीळ मिसळून देणं आहे की यामागे काही वेगळी प्रक्रिया असते? खूप चांगला मुद्दा काढलात. तर्पण म्हणजे केवळ पाणी ओतण्याची भौतिक कृती नाहीये. तर्पण या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे समाधान करणे किंवा तृप्त करणे. अच्छा. जेव्हा तुम्ही हातात पाणी आणि तीळ घेऊन ते सोडता, तेव्हा तुम्ही निसर्गाला आणि विश्वाला एक संदेश देत असता की ज्या पूर्वजांमुळे मला हे शरीर, हे जीवन आणि हा वारसा मिळाला आहे, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हां. मी त्यांना आठवतोय आणि ही कृतज्ञतेची ऊर्जा मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अत्यंत प्रगल्भ पद्धत आहे. हे खरंच खूप अर्थपूर्ण आहे. आणि आपण मगाशी फोटोंबद्दल बोलत होतो, त्यावर एक अतिशय प्रॅक्टिकल टिप इथे दिली आहे. पूर्वजांचे फोटो लावताना ते नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत, जेणेकरून त्या फोटोंचं तोंड दक्षिण दिशेला राहील. हो, कारण दक्षिण त्यांची दिशा आहे. ते आणि राखणं सगळ्यात गरजेचं आहे. महत्त्वाचं हे अगदी सहमत आहे. पण या सर्व उपायांपेक्षाही एक उपाय असा आहे जो या सगळ्याचा कळस आहे. तो म्हणजे घरातील जिवंत मातापित्यांची आणि वृद्धांची सेवा करणं. हा सर्वात मोठा उपाय आहे. हो, जर आपण जिवंत ज्येष्ठांचा सन्मान करू शकत नसू, त्यांना वेळ देऊ शकत नसू, तर मृत पूर्वजांसाठी केलेले कोणतेही विधी कधीच फलदायी ठरणार नाही. हे तर अगदी डोळ्यात अंजन घालणारं आहे. म्हणजे एका बाजूला आपण पितृपक्षात पूर्वजांसाठी पंचपक्वान्न बनवतो आणि दुसऱ्या बाजूला घरातल्या वृद्ध पालकांना साधं पाणीही वेळेवर देत नाही, यात किती मोठा विरोधाभास आहे. हाच खरा दोष आहे जो आपण रोज जगतोय. अगदी बरोबर बोललात. पण समजा एखाद्या कुटुंबात खूपच गंभीर समस्या असतील आणि हे छोटे उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल तर काय? आपल्याकडे असलेल्या आजच्या स्रोतांमध्ये अशा तीव्र प्रकरणांसाठी काही मोठ्या विधींचा उल्लेख आहे का? हो, अशा प्रकरणांसाठी आपल्या स्रोतांमध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या स्थानाचा खूप प्रकर्षाने उल्लेख आला आहे. त्र्यंबकेश्वर. हो, त्र्यंबकेश्वर हे केवळ एक ज्योतिर्लिंग नाहीये, तर त्या विशिष्ट भौगोलिक स्थानाची ऊर्जा आणि तिथले कंपने अशा प्रकारच्या पारंपरिक विधींसाठी अत्यंत अनुकूल मानली जातात. तिथे नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध यांसारखे विशेष विधी केले जातात. आता परत एकदा मला विचारायचं आहे की हे त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागाबली नक्की काय प्रकार आहे? हे फक्त साधे मंत्र आहेत की यामागे काही मोठी प्रक्रिया असते? त्रिपिंडी म्हणजे मागील 3 पिढ्यांच्या पूर्वजांसाठी केलेला विधी. आई आणि वडील दोन्ही बाजूंच्या. अच्छा, दोन्ही बाजूंच्या. हो, अनेकदा काही जणांचा अकाली मृत्यू होतो किंवा त्यांचे विधी योग्य प्रकारे झालेले नसतात, ज्यामुळे त्यांची ऊर्जा अडकून राहते. नारायण नागबली हा विशेषतः अशाच अनैसर्गिक किंवा अकाली मृत्यूमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना दूर करण्याचा विधी आहे. हे विधी खूप सखोल आणि गुंतागुंतीचे असतात आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हो, आणि म्हणूनच आपल्या आजच्या या नोट्समध्ये एका लेखकाने या लॉजिस्टिक गोष्टींसाठी एक संदर्भही दिलाय. तिथे असं म्हटले की या प्रक्रियेत प्रद्युम्न गुरुजींसारख्या अनुभवी तज्ज्ञांची मदत घेता येऊ शकते. हो, असा उल्लेख आहे त्यात. आणि ज्यांना या सर्व विधींची प्रॅक्टिकल माहिती हवी असेल त्यांच्यासाठी pitrudospujatriambakeshwar.com ही वेबसाईट आणि +917030300082 हा संपर्क क्रमांक देखील त्या मूळ माहितीत देण्यात आला आहे. अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे,
पण माहितीचा एक भाग म्हणून हे रेकॉर्डवर असणं फायद्याचं ठरू शकतं. नक्कीच. आणि आपल्या संदर्भांनुसार जे लोक हे विधी पूर्ण करतात त्यांना अनेकदा एका वेगळ्या प्रकारच्या भावनिक स्पष्टतेचा अनुभव येतो. म्हणजे नक्की काय बदल जाणवतो? घरात जे कायम तणावाचं आणि भीतीचं वातावरण असतं ते कमी होऊन नातेसंबंध सुधारल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. अडकवलेली कामं मार्गी लागतात. थोडक्यात सांगायचं तर कुटुंबाभोवती असलेलं नकारात्मकतेचं जाळं दूर होतं आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह पुन्हा सुरू होतो. हा संपूर्ण विषय किती विविध अंगांनी भरलेला आहे नाही का? आपण सुरुवातीला ज्या गोड समस्यांबद्दल बोलत होतो त्यांच्या मुळाशी आपल्याच परंपरेतील आणि कर्मातील काही न सुटलेले दुवे होते हे पाहणं खरोखरच अचंबित करणारं आहे. हो, नक्कीच. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा थोडक्यात विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की पितृदोष हा घाबरून जाण्यासारखा कोणताही शाप नाहीये. ती एक आठवण आहे. बरोबर, ती एक अलार्म बेल आहे जी आपल्याला सांगतेय की थांबा, तुम्ही तुमच्या मुळांपासून दुरावत आहात. जर आपण योग्य श्रद्धा ठेवली आणि घरातील ज्येष्ठांचा मनापासून आदर केला तर आपण या अडथळ्यांवर नक्कीच मात करू शकतो. अगदी बरोबर. पण या सर्व माहितीचा अभ्यास करताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि थोडा अस्वस्थ करणारा विचार आला. कोणता विचार? आज आपण पाहिलं की आपल्या पूर्वजांचे अपूर्ण कर्म किंवा त्यांच्याप्रती असलेली आपली कृतज्ञता आपल्या आजच्या जीवनाला कसा आकार देते. पण जर आपण हेच लॉजिक आजच्या काळाला लावून पाहिला तर? म्हणजे तुम्ही भविष्याबद्दल बोलत आहात? हो, आजची आपली अत्यंत आधुनिक, घाईगडबडीची आणि अनेकदा स्वकेंद्रित झालेली जीवनशैली पाहता आपण स्वतःच न कळतपणे आपल्या भावी पिढ्यांसाठी कोणता नवीन दोष किंवा नवीन कर्म मागे ठेवून जात आहोत का? आज आपण ज्या परंपरांना जुनाट म्हणून नाकारतोय किंवा आपल्या वृद्धांना जो वेळ आपण देऊ शकत नाहीये त्याचं फळ उद्या आपल्याच वंशजांना त्यांच्या आयुष्यात अडथळ्यांच्या स्वरूपात भोगावं लागेल का? बापरे, हा अँगल तर मी विचारच केला नव्हता. आपण सगळेच आपल्या करिअर आणि रोजच्या धावपळीत इतके गुंतलो आहोत की आपल्या आजच्या कृतींचा आपल्या पुढच्या पिढ्यांच्या आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जेवर काय परिणाम होईल याचा आपण कधीच एवढा सखोल विचार करत नाही. हा नक्कीच असा विचार आहे जो बराच काळ आपल्या सर्वांच्या मनात रिंगाळत राहील आणि आपल्याला आपल्या वागणुकीवर पुनर्विचार करायला लावेल. नक्कीच. तर आजच्या या डीप डाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या कर्मांबद्दल, परंपरेबद्दल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाबद्दल एक नवीन जाणीव घेऊन आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या विषयासह.